गुड मॉर्निंग. मी सोनाली तर निघाले होते कामावर, तर ना रस्त्यावर असं कोणीच नव्हतं, तर मी म्हटलं इथूनच व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सकाळचे वाजले होते 5:40. तर तुमच्याशी आज शेअर करते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या घरचं जेवण काय आहे ते. तर चला मग दाखवते आज तिन्ही घरचे माझे मेन्यू काय आहे. तर पहिल्या घरी बनवायचं होतं मला वांग्याचं भरीत. तर ना मी वांगं ना असं कट करून घेत होते, कारण ना आतमध्ये किडा वगैरे काय असेल ना तर भाजायच्या आधीच माहिती पडतो. तर मी वांगं असं भाजायला ठेवलं होतं अशा पद्धतीत. आणि मी तोपर्यंत लगेच असे 2 फुलके करून घेतले, म्हणजे 2च रोजच्या चपात्या असतात इथे, बाकीचे जण नुसतं भाजी नेतात. तर पटापट अशा 2 चपात्या लाटून घेतल्या. मस्त असं चपात्यांना तूप लावून चपात्याही रेडी झाल्या होत्या. मग मी इथं वांग्याच्या भरत्याची तयारी केली होती. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची कट करून घेतली होती. इथं लगेच मी बीटरूट आणि गाजर ग्रेट करून घेतलं सॅलडसाठी. तर वांग्याचं भरीतही रेडी झालं होतं. मस्त अशी वरून कोथिंबीर घातली होती. तर टिफिन भरून मी आले दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर बनवायचे होते मला छोले. तर छोले लगेच मी धुवून कुकरला लावले. इथं भात पण धुवून टोपात शिजायला ठेवला. इथं एक अंडं पण शिजायला ठेवलं. इथं मला ना मुगाचे चिले बनवायचे होते, तेही मस्त असं मिक्सरला ग्राइंड करून घेतले धुवून. आणि इथं मी ना छोलेची तयारी करत होते. याच्यासाठी ना मला कांदा ना चॉपरला चॉप करायचा होता आणि लसूण, अद्रक, टोमॅटो मिक्सरला ग्राइंड करायचं होतं. तेही पटापट असं सगळं साफ करून पटापट असं ग्राइंड करून आणि चॉप करून घेतलं अशा पद्धतीत छोल्यासाठी. मग नंतर मला ना त्यांनी पेरू कट करायला सांगितलेला, पण पटापट त्यांना पेरूही कट करून दिला. आधी ना ते लोक फ्रूट खातात, अशा पद्धतीत पेरूही कट झाला. मग इथं एक अंडं शिजलं होतं तर लगेच सोलून घेतलं. इथं चिले पण होत होते. ते एकीकडे लगेच मी चटणीची तयारी केली होती नारळाची. ह्या चटणीमध्ये ना मला काही म्हणजे तडका वगैरे नव्हता द्यायचा. इथे ना छोले पण रेडी झाले होते. वरून घातली होती मस्त अशी कोथिंबीर. मस्त असे अमृतसरी छोले बनवले होते. इथं चिले पण झाले होते रेडी. इथं भात केला होता. इथं 2 चपात्या. मी आले तिसऱ्या कामावर. तर तिसऱ्या कामावर बनवायची होती मला ग्रेव्हीवाले बटाट्याची भाजी. तर मी ना कुकरला बटाटे लावून लगे मिसळची तयारी केली, म्हणजे सेवयाची. मस्त अशा सेवया रेडी केल्या होत्या. इथं बटाट्याची ग्रेव्हीवाली भाजी रेडी झाली होती. मला म्हणजे थोडेसे बटाटे मॅश करायचे होते आणि थोडे बटाटे दिसले पाहिजे होते. अशी ग्रेव्हीवाली भाजी मस्त अशी रेडी झाली होती. इथे ना मला 7 चपात्या बनवायच्या होत्या, त्याही पटापट अशा करून घेतल्या. आणि एक नाचणीचे भाकर तेही झालं होतं. मस्त असे सगळ्यांना तूप लावून घेतलं होतं. आणि मग टिफिन भरून लगेच मी निघाले माझ्या घरी. तर घरी जाऊनही पटकन मला आता जेवण बनवायचं होतं, मुलांचे टिफिन बनवायचे होते. तर मी लवकर कामं करून निघाले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब